साहेब, आता पेट्रोलचं जे लोकांनी गर्दी केलेली आहे, खऱ्या अर्थात गर्दी करण्याचं कारण काहीच नाही. डेपोतून आपल्याला ते माल देऊ लागले. आज पण टँकर गेलेले आहे. आता सध्या आपल्याकडे पेट्रोल पण अवेलेबल आहे. सगळं चालू आहे. ग्राहकांना एवढंच विनंती आहे की गर्दी कृपया करू नये. बंद होणार अशी काही सूचना आपल्याला प्लॅनिंग कडून आलेली नाही आजपर्यंत. तर मग ते काही ठिकाणीवर पंप बंद झालेले आहे. कारण काय ग्राहकांनी काय केलंय, जिथं 100चं टाकायचं तिथं 500चं भरून घेतलं. ते एकदाच जो आपल्याकडे स्टॉक राहतो अवेलेबल तो संपल्या कारणाने पंप बंद झालेले. पण जो डेपो आहे तो तर बंद नाहीये. जसं आपल्याला तिकडून माल आला परत सुरळीत चालू होणार आहे. तर आपल्या संभाजीनगरच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी काही गावात लोकांचे मनात एक दहशत बसलेली आहे की पेट्रोल संपणार, आता इथे पेट्रोल भेटणार नाही. नाही असं काहीच नाही. नाही हे लोकांना एक काहीतरी गलत बातमी पसरली गेलेली आहे. पण असं अद्याप तरी असा एकही मेसेज नाहीये कंपनीकडून की पेट्रोल संपणार आहे, बंद होणार आहे. काहीच नाही होणार आहे. सगळं सुरळीत चालू आहे. रेटचं आता तर नाही सांगू शकत. 1 तारखेच्या नंतरच रेटचे त्याच्यात काही बदल झाले तर होऊ शकतात. कायमचं चालू आहे. पेट्रोल डिझेलला अजिबात प्रॉब्लेम नाही. शंकर संजय घोगरे.